हीच ती शिवाय का जी आपल्या उंबरठ्यात उभं राहून मोठ्याने म्हणाली होती की जोपर्यंत आशू मला घ्यायला येत नाही तोपर्यंत मी या घरात येणार नाही म्हणून? हीच ती शिवाय का जिला स्वाभिमान महत्वाचा वाटतो? मग तो स्वाभिमान गहाण टाकून तू आशूला का घेऊन गेली होतीस? आणि नुसतं नाही नेलंस, तू किडनॅप केलंस त्याला. आई नाही, बस झालं आता. मी या मुलीला खडी फोडायला पाठवणार आहे. मी शब्द दिला होता आणि मी तो पूर्ण करणार आहे. आई आशू, हे बघ, ह्या मुलीला अद्दल घडायलाच हवी. अहो ताई, असं नका हो करू. आई म्हणून तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी वाटते ना? मग वेळेची तडजोड म्हणून जेव्हा हे लग्न झालं त्या दिवसापासून आजपर्यंत मी आशूची फक्त काळजीच करत आली. आणि ही काळजी मी आता संपवणार आहे. सीता जरा ऐकून तरी. नाही, मी काही ऐकून घेणार नाहीये. या मुलीला मी सहजासहजी सोडणार नाहीये या वेळेला. आई अगं तिची काहीच चूक नाहीये. पण आशू, बघ तिने अरे काय बोलतोस तू? तुला कल्पना नाहीये का ही मुलगी काय करू शकते त्याची? बरं, सगळं करेल आणि मग नामानिराही राहील. मी काही केलंच नाही असं दाखवेल. अरे तुझ्या जीवावर बेतलं होतं तेव्हा तोही हल्ला हिनेच घडवून आणला होता ना, विसरलास का तू? सगळे जुने अनुभव आठवत नाहीयेत का तुला? अगं आई, ते जे सगळं झालं होतं ना हा ते... माशू, आधी या मुलीचा बंदोबस्त करू दे मला. सांग, कुठे घेऊन गेली होतीस तू आशूला आणि का केलंस असं? त्याचं लग्न होऊ नये म्हणून ना? अगं तुमचं नातं संपलंय ना आता, मग आताही त्याला तुला जगू द्यायचं नाहीये का सुखाने? नाही, मी असं कबूल करणार नाही. अहो सीताई, पण तिनं खरंच काही केलेलं नसेल तर? ते आता पोलीस ठरवतील. सुहास, फोन लाव पोलिसांना. आत्ता तर कीर्तीने पोलिसांना सांगितलं आशूशी बोलणं झालंय. आता आम्हीच अडकू. सीता, हे जरा अति होतंय. हो, अतिच होतंय हे सगळं. एक मिनिट ऐकून घेशील माझं? आशू, तुला माहित नाही इथे काय परिस्थिती झाली होती. आई मला माहितीये, माझं ऐकून घे. मी तुला सगळं सांगतो, फक्त त्याआधी मला एक काम करू. नाही, हे बघ आशू, आधी जे झालंय ना त्याचा आपण सोक्ष मोक्ष लावायला हवा. सुहास, फोन का लावत नाहीयेस तू? कीर्ती, तू फोन लाव. अगं काय, फोन लाव ना. कुणालाच काही करायचं नाहीये का? दे. नमस्कार साहेब, मी सीता देसाई बोलते. हो, त्याच संदर्भात. साहेब तुम्ही इकडे या. आरोपी आमच्या समोर आहे. सीता, बास झालं. काय चाललंय? काहीही समजून न घेता शिवाला आरोपी कसं काय म्हणू शकतेस तू? आरोपी आहे ती. भर लग्नात तिने माझ्या आशूला पळवून नेलं. त्याचं सुख हिरावून नेण्याचा प्रयत्न केलाय तिने. त्याची अवस्था बघा एकदा.
आई अगं मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय तुला, तू ऐकूनच घेत नाहीयेस माझं. अरे काय आता सांगायचंय तुला? आता तू आलायस ना, आता सेफ आहेस तू. पोलीस येतील आणि योग्य माणसाला शिक्षा सुद्धा देतील. तिच्याकडे बघतेस, माझ्या इतकंच तिलाही लागलंय. ही तिची कर्माची फळ आहेत. कसलं कर्म सीता? शिवानं आशूवर प्रेम केलं याची शिक्षा तिला द्यायची आहे का? शिक्षा तिला तिच्या चुकांची होणारच आहे. पण माझ्या मुलीची काय चूक आहे या सगळ्यात? आई प्लीज. नेहा थांब. आशूला जर न्याय मिळणार असेल तर माझ्या नेहालाही मिळायलाच हवं. न्याय मिळणार आहे. आज आशू आणि नेहाचं लग्न नक्की होणार आहे. याच आहे, ही आहे आरोपी. पकडा हिला. अहो ताई, असं नका करू. अगं शिवानी, तू काहीतरी बोल ना, खरं सांग ना काय झालंय ते त्यांना. हो ताई, खरंच त्याची काही चूक नाही, ऐका ना ताई. तू सांग ना शिवानी. काय सांगणार आहे ती? साहेब, हिनी माझ्या मुलाला किडनॅप केलंय. अवस्था बघा याची. पकडा तिला. साहेब, अहो माझ्या लेकरानं काही भी केलेलं नाहीये. काहीही केलं नाहीये. सगळे गैरसमज आहेत तुझे. अहो कसले गैरसमज? या मुलीने माझ्या आशूवर हल्ला केला, ते एकदा मी सहन केलं ना, या वेळेला मी सहन करणार नाही. आई प्लीज प्लीज तू थांब. साहेब मी थांबा, हे सगळं चुकीचं आहे. अरे आशू, तू भोळा आहेस बाळा, तुला कळत नाहीये. हिने काहीतरी खोटं सांगून भुरळ घातलीये तुला. काय सांगितलंस तू आशूला? काय ग, सांग ना. बघा, आता मान खाली घालून उभी आहे नेहमीप्रमाणे. चूक आहे ना तिची, म्हणून गप्प बसलीये. शिवा, तू आता कितीही माफी माग, मी तुला यावेळी माफ करणार नाहीये. तुला शिक्षा होणारच आहे. साहेब, तुम्ही हिला अटक करा. तुम्ही हिला घेऊन जा माझ्या डोळ्यासमोरून. आई बास अगं, बास. आता मला बोलू दे. आता मुहूर्ताची 5च मिनिटं बाकी आहे. आता मुहूर्त टळला तर पुढे 2 महिने मुहूर्त नाहीये. सीता, अरे काय चाललंय हे? मुहूर्त. आई तू थांब ना जरा. काकू, मला माफ करा. पण आता जे मी करणार आहे ते माझ्या मनासारखं करणार आहे. मला 1 मिनिट द्या, मी आलोच. गुरुजी, मी आलोच. सीता ग, काय चाललंय हे सगळं? आशू आशू आत का गेलाय? काय चाललंय हे सगळं? कळेल का मला? अरे मुहूर्त टळत चाललाय. आई मलाही नेमकं कळत नाहीये काय झालं. सखा बघतोय हा. आशू, अरे काय झालंय? हे काय आहे? तुम्हालाही माहिती आहे काय? माझे आणि शिवाचे डिवोर्स पेपर आहेत. तू 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 काय करतोयस हे? योग्य ते. आशू, काय करतोयस हे? ते खूप आधी करायला हवं होतं. चल शिवा. गुरुजी, होम सुरू करा.
साहेब, मला माफ करा. आमच्या घरातल्या काही गैरसमजांमुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागला, पण ते गैरसमज आता दूर झालेत. सो तुम्ही येऊ शकता. काही गरज पडली तर आम्ही तुम्हाला फोन करू. ठीक आहे. म्हणजे आशू तू आई आशू योग्य तेच करतोय. कारण अगं शिवाच त्याच्यासाठी योग्य आहे. सीता हे काय होतंय सगळं? काय झालंय आशूचं? गुरुजी, लग्न लावताय ना? हो. आशू, तुमचं तर लग्न झालंय ना? भाऊ, आमचं लग्न झालं होतं, पण ते खूप मोठं कॉम्प्रोमाइज होतं. तडजोड होती, पण आता तसं नाहीये. मला लक्षात आलं की माझं शिवावरच प्रेम आहे आणि तीच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे. आणि मी माझ्या इच्छेने तिच्याशी लग्न करायला आता तयार आहे. सो येस, आय एम हॅपी भाऊ. शिवा मला माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून मान्य आहे. गुरुजी, चला करा सुरू. मुहूर्त टळेल नाही तर. आशू, हे आई, मी हे का करतोय, कशाला करतोय हे सगळं सांगतो, फक्त मुहूर्त झाल्यानंतर. आता मुहूर्त टळून जाईल, आधी लग्न लाव, मग सांगतो. आधीच खूप उशीर झालाय. चला गुरुजी, सुरू करूया.
शिवा, तुझ्याबरोबर ही 7 पावलं चालू 7 जन्माची 7 त्यागाचं वचन मी तुला देतो. मला माहिती आहे आपल्यात खूप गैरसमज झाले. जे झालं ते चुकीचं झालं. मी तुला या अग्नीच्या साक्षीने वचन देतो की आपल्यात परत कधीच गैरसमज होणार नाहीत. दुसरं वचन विश्वासाचं. शिवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला कमी पडलो. यात माझी चूक आहे 100%. त्याबद्दल मला माफ कर. पण यापुढे मी अग्नीच्या साक्षीने शपथ घेतो कधीच तुझ्यावर असलेला विश्वास डगमगू देणार नाही. तुला नेहमी पहिलं प्राधान्य देईन आणि याच विश्वासामुळे आपलं नातं अजून घट्ट होईल, आपल्या मैत्रीसारखं. आई, तुला घरात सून म्हणून लक्ष्मी आली होती ना, पण माझ्या नशिबात दुर्गाच होती आणि ती दुर्गा शिवा आहे. शिवा, मी प्रॉमिस करतो की मी आयुष्यभर तुझी काळजी घेईन. तू जशी आहेस तसं मी तुला स्वीकारलं आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अजूनही शिकत राहायला मिळतील. हीच माझी इच्छा आहे. मला अजूनही आवडेल शिकत राहायला, तुझ्या सोबत राहायला. चौथं वचन स्वाभिमानाचं. शिवा, मी तुझ्या स्वाभिमानाला कधीही धक्का लागू देणार नाही, कधीच तुझा अपमान करणार नाही आणि नेहमी तुला पहिलं प्राधान्य देईन. शिवा, तू माझं आयुष्य आहेस आणि कायम तशीच राहशील. माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि ती जागा देण्याचाही मी विचार कधी करणार नाही. नेहमीच तू माझ्यासाठी तुझा जीव धोक्यात घातलास, पण आता जर आपल्यावर कुठलं संकट आलं तर नेहमी मी पुढे उभा असेल आणि तुझ्या डोळ्यात कधीच पाणी वगैरे. तुझ्या सुखातच माझं सुख आहे. आपण दोघं एकत्र छान राहू, सुखाने संसार करू, हा शब्द आहे माझा. शिवा, तूच माझी बायको आहेस आणि आयुष्यभर राहशील. आपण दोघं एकत्र छान राहू, सुखाने संसार करू, हा शब्द आहे माझा. आणि बाई, मी दिलेला शब्द मोडणार नाही, ठेवलेला भरोसा तोडणार नाही आणि धरलेला हात सोडणार नाही.